पाय डायग्राम म्हणजेच काय? वृत्तालेख. वृत्त आलेख म्हणजेच काय? पाय डायग्राम म्हणजेच काय रे? वृत्त आणि आलेख, त्या दोघांचा शब्द मिळून तो वृत्तालेख बनलेला आहे. वृत्तालेख. आता वृत्तालेख जो आहे तर तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे होतं काय की आपण जर एखादं एक्झाम्पल जर का शिकायचं झालं तर तुम्ही जर का आपण पाहताय एखादा जर का डाटा दिलेला आहे तुम्हाला, जे काही गिवन डाटा आहे जो खूप किचकट आहे आणि तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला वेळ लागतो. पण पाय डायग्राम किंवा बार डायग्राम असेल तर याच्यामध्ये आलेखामध्ये जर का दाखवलं गेलं तर ते मला लगेच लक्षात राहतं, जसं की मला लगेच जास्त लक्षात राहतं. इथं पाय डायग्राम मध्ये काय आहे, जसं की बार डायग्राम मध्ये सुद्धा जो आयतालेख होता तो जो हायेस्ट व्हॅल्यू दिसत होती, मग तुम्हाला तो कळत होतं की या रेंज मधला जी व्हॅल्यू आहे ती खूपच हाय. तसंच पाय डायग्राम मध्ये सुद्धा जसं तुमचे डोळे त्यावर पडले तर तुम्हाला लक्षात येते की कोणत्या ठिकाणी कशाची मागणी जास्त आहे, काय जास्त घडलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे वृत्त आलेख हा काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी म्हणजे काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. आता तुम्ही पाहिलंच असेल की जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर जी पाण्याचं प्रमाण आहे तर ते किती आहे? पाणी म्हणतोय मी, पाणी 71%. मग मी ऐकलं 1%. 71%, बरोबर आहे. तर मग या ठिकाणी हा जो की पृथ्वी आहे या पृथ्वीवर दाखवल्या जाते, जसं की पाय चार्टनं सुद्धा त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं जातं. जसं की आपलं डोळे याच्यावर जशी की डायग्राम पाहिली आपण, तर याच्यावर लगेच तुम्हाला लक्षात येते 71% पाणी आहे, तर उरलेले जे असतील तर ती काय असेल? जमीन आहे. आता हे आहे 71% वॉटर आणि हे आहे 29% काय तर जमीन आहे, असं म्हणतात की नाही. म्हणजे तुम्ही जर का आता तुम्हाला लक्षात आलं की हे आहे तुमचं पाणी, वॉटर, आणि ही जमीन आहे. आता जसं की तुम्हाला लक्षात येतं की पाहिल्या लगेच सांगता तुम्ही हा पृथ्वी तलावावर 71% पाणी आहे आणि 29% काय आहे तर जमीन आहे, आणि तुमच्या जास्त दिवस लक्षात राहते. बरोबर आहे. मग हे जे काही रिप्रेझेंट केलेलं आहे याला म्हणतात पाय डायग्राम. यालाच काय म्हणतो आपण? पाय डायग्राम. म्हणजे अशा सर्कल मध्ये रिप्रेझेंट करणे. ठीक आहे. मग इथे तुम्हाला एक लक्षात येतं की सर्कलचा जो की अँगल आहे पूर्ण, तर तो किती असतो? 360 असतो. किती असतो? 360 असतो. ह्या काही गोष्टी बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. तर सर्कल जे आहे, आता हा या सर्कलचं हे सेंटर आहे. ठीक आहे. सेंटरला आपण O ने इंडिकेट करतो. ठीक आहे. आता सर्कल आहे, इथून इथपर्यंत ही काय असते? त्याची रेडियस असते. काय असते? रेडियस असते. आपल्याला माहित आहे ही रेडियस आहे. आणखीन जर का आणखीन एखादी रेडियस काढली तर चला आपण याला ए म्हटलं आणि याला काय म्हटलं आपण इकडे बी म्हटलं, ही सुद्धा काय आहे? रेडियस आहे. मग या दोन रेडियस असल्या कारणाने त्याला रेड आहे म्हणलं तर चालतंय. मल्टिपल आहे, रेड आहे. ठीक आहे. तर हा जो पोर्शन आहे कोणता? तर ए ओ बी किंवा बी ओ ए हा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणत असतो? केंद्रीय कोन. हा सेंट्रल अँगल म्हणत असतो आपण. आता हा जो पोर्शन आहे याला आपण केंद्रीय कोन म्हणतो. हा जो पोर्शन हा डार्क केलेला आहे मी, हा दॅट इज द केंद्रीय कोन. म्हणजे कोण? तर अँगल ऑफ बी ओ ए म्हणा किंवा इकडनं वाचलं तुम्ही अँगल ऑफ ए ओ बी म्हणा, हे काय आहे? सेंट्रल अँगल आहे तुमचा. म्हणजे यात पूर्ण सर्कलचा जो अँगल आहे हा 360 डिग्री असतो, हे तुम्हाला माहित आहे. हाऊ मेनी? 360 डिग्री. याचा तुम्ही इथला छोटासा पार जो आहे तो घेतला त्याला आपण केंद्रीय कोन म्हणत असतो, सेंट्रल अँगल म्हणत असतो. आता हे जो काही शेडेड एरिया आहे, कोणता शेडेड एरिया? मी सपोज करा या ठिकाणी एक्स कन्सिडर केलाय. मग बघा कोणता? तर ओ बी एक्स ए हा जो पूर्ण जो पोर्शन शेडेड केलेला आहे याला म्हणतात वर्तुळ पाकळी. याला काय म्हणतात? वर्तुळ पाकळी. सेक्टर ऑफ द सर्कल. वर्तुळ पाकळी म्हणजे ही जी एवढा हा जो शेडेड एरिया केलेला आहे, तर या 360 पैकी हा शेडेड एरिया किती, असं तुम्हाला प्रश्न राहतो. हेच आपल्याला रिप्रेझेंट. बघा ना, या पूर्ण पोर्शन मध्ये फक्त जर का तुम्ही असं शेड केलं की हा जो पोर्शन आहे हा 29% हा जमीन आहे, तर तुम्हाला लगेच लक्षात येते की उरलेला किती आहे? 71% हा वॉटरनं भरलेला आहे. आपल्या लक्षात येते. ठीक आहे, हे आपल्या लक्षात येते. आता समोर जाऊया आपण. आणि पर्सेंटेज तुम्हाला माहित आहे की 100% वरती तर पर्सेंटेज जाणार नाही.
म्हणजे 360 या अँगल मध्ये तुम्हाला 100%च्या बाबतीत डिस्कशन करायचं आहे आणि ते आपण काढत असतो. ते कसं करत असतो तेही आपण समजून घेऊ. ठीक आहे, आता हे झालं आपलं. आता समोर जायचं आपल्याला की अँगल कसा काढतो आपण. जेवढे तुम्हाला घटक दिलेले असतील, ज्या घटकाची तुम्हाला केंद्रीय कोन काढायचा आहे म्हणजे अँगल काढायचा आहे, ठीक आहे, तर तो अँगल सपोज करा हा थिटा आहे, तुम्हाला काढायचा आहे आणि जे काही घटक दिलेले आहे तुम्हाला, जे काही कंपोनंट आहे, नंबर ऑफ द कंपोनंट आपण टोटल नंबर ऑफ द कंपोनंट इनटू द 360 किती अँगल बनवलेला आहे. म्हणजे तुम्हाला या पोर्शन साठी जर काय अँगल काढायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे की त्या पोर्शन मध्ये तुम्हाला दिलेलं काय आहे ते घटक किती आहे, म्हणजे जे काही दिलेले जे घटक आहे आणि सर्व घटक गुणिला नंबर ऑफ कंपोनंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ सेक्टर, जेवढे जे पूर्ण सेक्टर असतील टोटल नंबर ऑफ सेक्टर इंटू किती अँगल बनवलेला आहे 360 एवढा केलेला आहे. ठीक आहे, तर या एखादा तुम्हाला जर कसं लक्षात आलंय की असं हा आपल्याला जो काही अँगल आहे तो काढायचा हा फॉर्म्युला आहे. आपण याच्यावर एक्झाम्पल आपण घेणार आहे. ठीक आहे, फक्त जस्ट बेसिक आपल्याला गोष्टी आपल्याला माहित पाहिजेसाठी आपण हा लिहून घेतो. पण पाय चार्ट वाचायचा कसा तर हे समजण्यासाठी आपण आणखीन एक डायग्राम करूया आणि ते बघा आणि तुम्ही जशी त्याच्यावर नजर पडते आणि त्याचे उत्तर तुम्ही पटपट देता. सपोज करा की हा तुमचा पाय डायग्राम आहे, बरोबर आहे. पाय डायग्राम मध्ये काही विद्यार्थी आहे. आता सपोज करा की आपण एक डायग्राम काढून घेतो, पाय चार्ट आपण इथे काढून घेतो आहे आणि ते सर्व लिहून घेतोय आता की 10वीतले मुलं आहात तुम्ही. 10वीच्या मुलांना काय केलंय की रॅन्डमली क्वेश्चन विचारला की तुमच्या आवडीचा खेळ कोणता आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे, समजा तिथं 120 दिलेले आहेत. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती दिलेले आहे 120 दिलेले आहेत. तर आपण सपोज करा की टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत आपल्याकडे 50 आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स इन 10th क्लास, दॅट इज द 50. ओके, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आता इथं आपण लिहून घेऊ. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत 50 आहे. किती आहे 50. ओके, म्हणजे या पूर्ण सेक्टर मध्ये किती विद्यार्थी येत आहेत 50. ठीक आहे, त्या 50 मध्ये जेव्हा आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली की बाबा तुमच्या आवडीचा प्रश्न, तुमचा आवडीचा खेळ कोणता, तर या विद्यार्थ्यांना क्रिकेट सांगितलं. या विद्यार्थ्याने त्याचं सुद्धा पाहूनच स्वतः त्याचं पाहून तो पण क्रिकेट म्हणतोय. दुसरा बी त्याचं पाहून म्हणतोय की क्रिकेट, आणि त्याचा तो चौथा म्हणतो की नाही मला खो खो आवडतो, तो म्हणतो टेनिस आवडतो, तो म्हणतो खो खो आवडतो, ते म्हणतो टेनिस आवडतो, कोणतं म्हणतं कबड्डी आवडते, खो खो आवडतं, कबड्डी, असं क्रिकेट, असं करता करता त्या ठिकाणी मेजॉरिटी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या सगळ्या 50 विद्यार्थ्यांचं काय केलं या ठिकाणी पाय चार्ट मध्ये रिप्रेझेंट केलं की किती विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते, किती विद्यार्थ्यांना खो खो आवडते, किती विद्यार्थ्यांना टेनिस, कबड्डी, या सगळ्यांचं या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करतोय पाय चार्ट मध्ये. आणि आपण जेव्हा अशी डायग्राम पाहतो पाय डायग्राम तर आपण लगेच उत्तर देतो. जसं की इथं मी दिलंय की जे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 37% विद्यार्थ्यांना आवडते. त्यानंतर आहे 25 हॉकी, 25% काय आहे तर हॉकी आहे. त्यानंतर कबड्डी आहे 10%, 10% विद्यार्थ्यांना कबड्डी असते, कबड्डी. त्यानंतर 13% खो खो, 13% खो खो, आणि त्यानंतर आहे टेनिस 15%. बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले गेले की सर्वात जास्त आवडीचा खेळ खेळला जाणारा कोणता आहे, क्रिकेट. तुम्हाला लगेच या डायग्राम मध्ये पाहिलं तर लगेच लक्षात येते की सर्वात जास्त विद्यार्थी बघा हा मोठा चार्ट जो आहे जो की केंद्रीय कोन बनवलेला आहे तर हा क्रिकेटनं बनवलेला आहे. किती पर्सेंट 37%. बघा हे 37, 15, 30, त्यानंतर 10, 25 हे सगळ्यांची जर का बेरीज केली तर किती पर्सेंट येतं रे 100% येते. त्याच्यावरती जायला नाही पाहिजे. जर त्याच्यावरती जात असेल तुमचं पर्सेंटेज त्याचा अर्थ कुठतरी तुमचं चुकलंय. ठीक आहे, मग हे 100% आहे. यामध्ये 100 पैकी 37% क्रिकेट आवडते, टेनिस आवडते, 13% खो खो आवडते, त्यानंतर 10% कबड्डी आवडते आणि हॉकी काय आहे
25. मला सांगा सर्वात कमी खेळला जाणारा खेळ कोणता? सर्वात कमी आवडणारा आणि खेळणारा खेळ कोणता आहे? तर कबड्डी आहे. कारण सगळ्यात बघा इथे 37, 15 आहे, 13 आणि 10 आणि 25 सगळ्यात कमी आहे तर खो खो कबड्डी आहे. काय आहे? कबड्डी. म्हणजे या डायग्रामवरून तुम्हाला जशी दृष्टिक्षेप आपण टाकतो, जशी आपण त्या ठिकाणी नजर या डायग्रामवर पाय डायग्रामवर टाकतो, तेव्हाच तुम्हाला लगेच लक्षात येते की आन्सर काय आहे. बरोबर आहे. म्हणून त्याला रिडिंग पाय डायग्राम रिडिंग जी आहे तर ती अशा पद्धतीने रिडिंग करावं लागतं. कोणाचे माप बरोबर थिटा इंटू थिटा इज थिटा काढायचं आपल्याला. निगडीत घटकाची संख्या अपॉन एकूण घटकाची संख्या इंटू 360. ठीक आहे. तर त्याने त्या पाय चार्ट मध्ये किती केंद्रीय कोण बनलेला आहे तो काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर निगडीत घटकाची संख्या किती आहे त्याच्या रिलेटेड आणि किती टोटल संख्या किती आहे ते गुणिला 360 पैकी तुम्हाला तो कोण काढायचा असतो. म्हणून त्या ठिकाणी तसं लिहिलंय. बघा सेंट्रल अँगल थिटा काढण्यासाठी सेंट्रल अँगल कोणता तर हा हे सर्कल आहे. तर या सर्कलनी एवढा अँगल जो बनलेला आहे तुम्हाला माहित आहे की इथे काही व्हॅल्यूज असेल तर ही व्हॅल्यूज काढण्यासाठी म्हणजे जो काही सेंट्रल अँगल आहे हा थिटा काढण्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे की टोटल नंबर काय आहे घटक किती आहे. बघा एकूण घटकाची संख्या किती आहे म्हणजे काय टोटल नंबर ऑफ स्कोअर काय आहे. टोटल नंबर ऑफ स्कोअर किती आहे समजा इथे किती असेल 100 असेल. किती असेल 100 आणि याच्यामध्ये किती घटक आहेत तर 20 असतील. किती आहे 20. तर त्या ठिकाणचा केंद्रीय कोण तुम्हाला काढायचा असेल तर इथून तर इथपर्यंत टोटल कोण किती असतो 360 एवढा असतो. तर तुम्ही काय करणार आहे किंवा थिटा एवढा थिटा बरोबर मध्ये असलेले घटक किती आहे नंबर ऑफ स्कोअर 20. त्यानंतर किती पूर्ण घटक किती आहेत 100 आहेत गुणिला 360. आता इथे काय करणार हा झिरो कटला हा झिरो कटला हा झिरो कटला हा झिरो कटला बरोबर आहे. 36 दोन्ही 72 म्हणजे इथे भेटेल तुम्हाला 72 डिग्री एवढा त्या ठिकाणी काय असेल याचा केंद्रीय कोण असेल. इथे आपण एक्झाम्पल पाहतोय एक एक्झाम्पल पाहतोय की पाय डायग्राम वर. ठीक आहे. काय आहे पाय डायग्राम वरला एक्झाम्पल सोपं आणि सरळ म्हणजे सेंट्रल अँगल आपल्याला काढायचं आहे म्हणजे वर्तुळ पाकळीमध्ये तयार झालेला कोण. बघा इन अ बायसिकल अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे सेम. ठीक आहे. कशातला आहे स्टॅटिस्टिक्स. काय शेवटचं पाय डायग्राम काढायला सांगितलं. पाय डायग्राम सर्कल वाली असते. ठीक आहे. इन अ बायसिकल शॉप नंबर ऑफ द बायसिकल परचेस अँड द चॉईस ऑफ देअर कलर्स वाज ऍज फॉलोज. म्हणजे खालील दिलेले काय काय आहेत तर कलर्स आहेत आणि नंबर ऑफ सायकल्स तुम्हाला दिलेले आहेत कलरनुसार आणि त्यांची जी चॉईस आहे की कोणाला काय आवड कोणते चॉईस ते कलर सायकल कलरच्या सायकल्स आवडतात ते तिथे दिलेलं आहे तक्त्यामध्ये. मग काय काय लिहिलंय फाइंड द मेजर द सेक्टर ऑफ अ सर्कल म्हणजे वर्तुळ पाकळीचा जो कोण आहे तो विचारलेला आहे तुम्हाला सेक्टर अँगल तो अँड शो दॅट द इन्फॉर्मेशन बाय अ पाय डायग्राम आणि तो जो काही कोण भेटणार आहे तो तुम्हाला पाय डायग्रामला रिप्रेझेंट करायचा आहे असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. बघूया आपण या ठिकाणी दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे आपण या ठिकाणी लिहून घेतली. बघा इथे दिसते तुम्हाला कलर व्हाईट आहे ब्लॅक ब्ल्यू ग्रे रेड दिलेला आहे. व्हाईट कलरच्या नंबर ऑफ सायकल किती आहेत 10 आहे. ब्लॅकच्या 9 आहे. ब्ल्यूच्या 6 ग्रे 7 रेड 4 एवढ्या दिलेल्या आहे. तर या सगळ्यांचा आपण इकडे टेबल तयार करून घेतला. ठीक आहे. कारण आपल्याला सेक्टर अँगल तयार करण्यासाठी आपण तिसरा कॉलम उभा केलेला आहे. इथं एक व्हाईटला 10 ब्लॅक ब्ल्यू ग्रे रेड जे दिलेला आहे डाटा तो लिहून घेतला आणि इकडे आता टोटल नंबर पाहिला बघा याची सगळ्याची बेरीज 10 9 19 19 6 25 25 7 25 7 32 4 36 बरोबर आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ ज्या सायकलीची रिक्वायरमेंट आहे तर किती आहेत 36 सायकल्स आहेत. बरोबर आहे. आता आपल्याला या व्हाईट साठी सेंट्रल अँगल काढायचा आहे. सेंट्रल अँगल ऑफ सेक्टर काढायचा आहे म्हणजे ती जी वर्तुळ पाकळी आहे या 10 सायकलनं बनवलेली त्या सर्कल मध्ये पाय डायग्राम मध्ये तर ती काय असेल काय असतं रे सेंट्रल अँगल ऑफ दॅट द पाय डायग्राम तर तो असतो नंबर ऑफ स्कोर्स इन अ कंपोनंट इन द कंपोनंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स इंटू 360. तर जी काही डायग्राम आहे पाय डायग्राम त्या पाय डायग्राम मध्ये आपल्याला काय करायची नंबर ऑफ सायकल्स दिलेले आहे आणि टोटल नंबर ऑफ सायकल्स ज्या आहेत तर त्या रिप्रेझेंट करायची आपल्याला. आता रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला केंद्रीय कोण सुद्धा काढणं गरजेचं जे वर्तुळ पाकळी बनलेली आहे त्याचा कोण काढायचा आहे. कोण काढण्यासाठी आपल्याला माहित आहे काय करत असतो आपण टोटल नंबर ऑफ द कंपोनंट अपॉन द नंबर टोटल नंबर ऑफ द स्कोर इंटू 360. मग ते आपण करत असतो. आता इथे करायचं आहे आपल्याला तसाच म्हणजेच काय की किती नंबर ऑफ सायकल्स आहेत रे ह्या 10 सायकल्स आहेत आणि किती पैकी तर 36 पैकी
गुणीला कितीचा अँगल असतो त्या यामध्ये 360 असतो. हा पहा 36 एक 36 हा 360 म्हणजे इथं बघा 10 गुणीला 10 भेटेल तुम्हाला 100 म्हणजे 100 डिग्री भेटला तिथला अँगल. जो वर्तुळ पाकळी असेल तर तो काय असेल 100 डिग्री. त्याचनंतर 9 अपॉन टोटल नंबर ऑफ द सायकल्स किती आहेत 36 इंटू तर काय 360 तिथे बघा 36 1 जा 36 आणि इथं राहिले काय 10 इंटू 9 किती रे 90 डिग्री. ओके इथं बघा रे 6 अपॉन किती तर 36. आता तुम्हाला एक लक्षात येते का 36 इंटू हे तर 10च भाग तुटणार आहे की कंटिन्यू 10 गुणीला 6 बरोबर किती 60 डिग्री. 7 भागेला किती नंबर ऑफ सायकल्स आहेत 36 गुणीला 360 बरोबर किती रे 70 बरोबर आहे. 36 10 आहे 360 10 गुणीला 7 बरोबर 70 डिग्री. त्यानंतर 4 भागेला किती रे 36 म्हणजे त्या रेड कलरच्या सायकल किती आहेत 4. टोटल नंबर ऑफ सायकल पैकी 4 सायकल रेड कलरच्या लोकांच्या पसंतीच्या आहे गुणीला त्या जो काही अँगल बनलेला आहे त्या केंद्रीय 360 असतो म्हणून या ठिकाणी 36 आहे 360 गुणीला 4 बरोबर किती तर 40 एवढा आहे. या अँगलला ची जर का बेरीज केली असता तर ती 360च एवढी झाली पाहिजे. बघा 100 आहे 90 190 190 आणि 60 किती होते रे 250 250 आणि 70 320 आणि 40 60 म्हणजे या ठिकाणी अँगल सुद्धा किती भेटला तुम्हाला 360 भेटला पाहिजे कारण तुम्हाला त्या पाय डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचंय. जसं की या ठिकाणी मी एक पाय डायग्राम इथं काढतोय. ठीक आहे हा इथे हे तुमचं सेंटर आहे. आता इथून तुम्हाला रिप्रेझेंट करायला सुरुवात करायची एक एक गोष्ट. आता व्हाईट वाला किती अँगल केलेला आहे 100. आता हे आपल्याला जो प्रोटेक्टर असतोय त्याला प्रोटेक्टर म्हणतात ना त्याला काय म्हणतात याला काय म्हणतात बरोबर आहे. तर याच्या सहाय्याने आपण काय करणार आहे आता इथे अँगल घेणार आहे. ठीक आहे एक रेष मारून घ्यायची आडवी रेष जी आहे एक रेष मारून घ्या अशी. ठीक आहे आणि याच्यावरून आपल्याला अँगल काढायला सुरुवात करायची. आता आपल्याला हे जे 100 90 60 70 40 जे अँगल आहे या चार्ट मध्ये त्याला रिप्रेझेंट करायचं सर्कल मध्ये रिप्रेझेंट करायचे आणि जे रिप्रेझेंटेशन असेल त्याला आपण म्हणतो पाय डायग्राम रिप्रेझेंटेशन. ठीक आहे बघूया आता इथे बरोबर हा जो ऍरो आहे बरोबर त्या याच्यावर ठेवायचा आहे. कशावर तर त्या डॉटवर ठेवायचं आहे आणि ही लाल रेष सुद्धा त्याच्यावरच ठेवायची व्यवस्थित जेणेकरून आपला अॅक्युरेसी जी आहे तर करेक्ट राहील. आता मला सांगा आपला पहिले जे काय आहे तर व्हाईट कलरची ज्या सायकल्स पसंती आहे तर किती आहे तर 100 डिग्री आहे. तर मग आपण जो अँगल आहे तो मोजायला सुरुवात करू. या साईडनं मोजायला सुरुवात केलेली आहे इकडनं मोजायला सुरुवात केलेली नाही कारण इकडल्या साईडनं आपण रेष मारलेली आहे बरोबर आहे. बघा इथं हा बरोबर ऍरो त्याच्यावरच आहे डॉटवर आणि ही रेषेवर सुद्धा ह्याची रेष आहे व्यवस्थित असा हा ठेवायची डी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 इथे हा 100 भेटलेला आहे तर इथे आपण याला पॉइंट आउट करून घेतला. ठीक आहे अशा पद्धतीने घेतलं पॉइंट आउट करून हा ठीक आहे म्हणजे आपल्याला 100 डिग्री जो व्हाईट कलरचा जो आहे तर ती वर्तुळ पाकळी भेटत आहे. ठीक आहे मग आता ही याला कनेक्ट करून घेऊ. असं याला आपण अशा पद्धतीने कनेक्ट करून घेणार. घेतलं कनेक्ट करून मला सांगा हा जो अँगल आहे किती अँगल आहे हा 100 मग इथं हा 100 डिग्री अँगल जो वर्तुळ पाकळी आहे जो सेंट्रल अँगल आहे तर तो कशाचा आहे रे है व्हाईट. मग इथं तुम्ही लिहिणार की व्हाईट. ठीक आहे त्यानंतर काय आहे तर 90 काय तर ब्लॅकचं 90 डिग्री. आता याच्यानंतर इकडे लगेच त्याच्या लागूनच असं ठेवू ही रेड रेस याच्यावर आहे हे पॉईंट इथं ठेवलेला आहे आणि आता आपल्याला 90 डिग्री मेजर करायचं आहे इथे. ठीक आहे हा 0 10 20 30 40 50 60 70 80 90 इथं तुमचा 90 येऊन जाईल. ठीक आहे इथं आपण त्याला पॉइंट आउट केलं आणि ही रेष मारून दिली इथे. ओके हा जो अँगल बनलेला आहे किती आहे 90 आहे. हा तुमचा 90 आहे 90 डिग्री आणि या 90 डिग्री मध्ये किती कोणते सायकल्स आहेत ब्लॅक आहेत. ठीक आहे हा तर यानंतर काय आहे तर ब्ल्यू साठी किती आहे तर 60. आता यालाच लागूनच आपण मेजर करत राहणार आहे.
0, 10, 20, 30, 40, 50, 60 इथे तुमचा 60 वाला अँगल येऊन जाईल. ठीक आहे, हा तुमचा 60 याला कनेक्ट करून घेणार आपण. इथं अँगल आहे तुमचा 60 डिग्री. ओके, 60 मध्ये कोण आहे? हा ब्ल्यू आहे. कोण आहे? ब्ल्यू. त्यानंतर काय आहे? तर ग्रे. ग्रे किती आहे? तर 70. इथून आपण 70 मेजर करणार. इथे तुमचा 70 येऊन जाईल. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 इथे 70 एवढा आला हा. ठीक आहे, हा तुमचा 70 इथं आला. याला कनेक्ट करून घेऊया. हा झाला तुमचा 70 डिग्री. हा जो 70 डिग्री आहे काय कशाचा आहे? हा ग्रेचा. ठीक आहे, आणि जो राहिलेला उरलेला असेल तो 40 असणार. तरी मेजर करून पाहू आपण की 40 भरतो का. आता जर का आपल्या काही कॅल्क्युलेशन मध्ये चुकी झाली असेल तर तो कमी जास्त भरणार आहे. कारण तुम्ही जर का व्यवस्थित रेडाय जर का घेतली, जर व्यवस्थित रेडाय घेतली तर तुमचं काय अॅक्युरेसी राहील. ठीक आहे, म्हणजे तो आपण जो याने आपण सर्कल काढत असतो. ठीक आहे, बरोबर एक रेडियस घ्यायची, मेजर करायची आपल्याला, आणि त्या रेडियस नुसार आपण त्या ठिकाणी काय करणार आहात. तर आता मी सपोज करा की इथं काय केलंय की 0 पासून तर 5 इंच एवढी या ठिकाणी काय घेतली, रेडाय घेतली, तर मी याचं असं सर्कल काढलं तर मग याची अॅक्युरेसी जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, ओके. आता इथं थोडस मी मनानं म्हणजे हाताने ड्रॉ केलेला सर्कल असल्या कारण थोडीशी अॅक्युरेसी कमी जास्त होऊ शकते. तरी आपण मेजर करून बघू. तर या ठिकाणी इथे मी अँगल मेजर करतोय आता. 0, 10, 20, 30 आणि 40 बरोबर आहे. तर एक छोटासा एक एवढा जो पोर्शन आहे तो शिल्लक झालेला आहे. तर 40 उरलेला जो आहे तो 40 आहे. ठीक आहे, 40 डिग्री. आणि 40 डिग्री मध्ये कोणता कलर आहे? तो रेड कलरच्या बायसिकल्स आवडतात. तर तुम्हाला लगेच अशा या पायडायग्राम काढायची आहे. काय करत केलंय आपण या ठिकाणी, तर बघा तुम्हाला सायकल्सचे कलर दिले होते आणि किती नंबर ऑफ सायकल्स आहे, कोणत्या कलरला कशी पसंती आहे तर ती दाखवलेली होती. आणि त्याच्यावरून तुम्ही काय केलंय, केंद्रीय कोण जो आहे तो काढला. आणि त्या केंद्रीय कोणच्या सहाय्याने तुम्ही काय केलं, एक पाय डायग्राम जी इथं तुम्ही इथे काढलेली आहे. इथे बघा तुम्हाला प्रश्न विचारला होता, फाइंड द मेजर द सेक्टर ऑफ द सर्कल. ठीक आहे, टू द शो द इन्फॉर्मेशन बाय अ पाय डायग्राम. तर पाय डायग्राम ही सगळी माहिती तुम्हाला रिप्रेझेंट करायची होती. ठीक आहे, समजलं तुम्हाला? काय अडचण आहे? हा बघा रे, क्वेश्चन आपला नेक्स्ट एक्झाम्पल काय आपलं लक्ष बोर्डवर असलं पाहिजे, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. जर हाच एक्झाम्पल झालं त्यानंतर एक्झाम्पल आपण घेणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करावा लागणार आहे. ठीक आहे, यावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. काय दिलेलं आहे, क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला. एक्झाम्पल 2 सॉल्व एक्झाम्पल घेतोय आपण, समजून घ्या या पद्धतीने. काय दिसतंय बघा की दिलेला डाटा जो आहे तो स्टॅटिस्टिक्स वाला आहे. काय सांगितलं आहे, शो द इन्फॉर्मेशन इन पाय डायग्राम. म्हणजे आपल्याला सर्कल मध्ये सारखं माहिती भरायची आहे, म्हणजे पाय डायग्राम काढायची आहे. त्याला इन द टाउन शो द इन्फॉर्मेशन ऑफ द शोन बाय ऑफ डायग्राम. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आपण, डिफरंट प्लेसेसला जी की इलेक्ट्रिसिटी सप्लाय जातो आहे तर ती त्या ठिकाणी काय घेतोय, तर ती इथं दिलेली आहे. शो द इन्फॉर्मेशन ऑफ द बाय डायग्राम. म्हणजे पाय डायग्राम मध्ये पूर्ण ही माहिती आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे. जी इलेक्ट्रिसिटी जी सप्लाय केलेली आहे तर कुठे कुठे केलेली आहे सप्लाय, ती ऑल जे काही प्लेसेस आहेत, एक फॅक्टरी आहे, हाऊस आहे, रोड्स आहे, शॉप्स आहे, ऑफिस आहे आणि अदर्स आहेत. अदर प्लेसेसला सुद्धा इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे. म्हणजे काही त्यापैकी आपल्याला मोजकेच स्थळ आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. गावातील काहीतरी स्थळ जे आहेत त्यापैकी इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे. पण इलेक्ट्रिसिटी देत असताना ही कशात दिलेली आहे, सप्लाय ऑफ द इलेक्ट्रिसिटी 1000 रुपीज मध्ये दिलेली आहे. बघा 24,000, 14,000, 7,000, 5,000, 6,000, 4,000 एवढी त्या ठिकाणी यूज होत आहे. ठीक आहे, बघा त्यानंतर आपण इथे टेबल तयार करून घेतलेला आहे. काय, सप्लाय ऑफ द इलेक्ट्रिसिटी, युनिट अँड सेंट्रल अँगल ऑफ द सेक्टर. म्हणजे आपल्याला इथं सांगितलेलं आहे की तो सेक्टर अँगल सुद्धा बनवायचा आहे, केंद्रीय कोणही बनवायचा आहे, आणि पाय डायग्राम म्हणजे वृत्तालेख सुद्धा आपल्याला बनवायचा आहे. काय करतोय आपण, इथं फॅक्टरी दिलेली आहे, जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण उभ्या कॉलम्स मध्ये लिहून घेतली. बरोबर आहे. आता आपल्याला जर सेंट्रल अँगल काढायचा आहे तर सेंट्रल अँगल काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय, तर नंबर ऑफ द कंपोनंट इन द कंपोनंट टू द टोटल नंबर ऑफ द स्कोर इंटू 360 एवढा तुम्हाला माहित आहे. आता इथं किती आहे टोटल बघा, याची बेरीज करून घेऊया आपण. 24, 14, 7, 5, 6, 4 या सगळ्यांची बेरीज किती येते, 60 एवढी बेरीज येते. म्हणजे टोटल इकडे खाली आपण करून घेतली. टोटल नंबर ऑफ द स्कोर्स किती आहे, 7. 60 पैकी 4 पैकी इथं कोण आहेत, ऑर्डर मध्ये 4 युनिट वापरले जातात, 4,000 युनिट वापरले जातात, 6,000 युनिट वापरले जातात, 5,000 युनिट वापरले जातात. असं या
60 पैकी जे की टोटल नंबर ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय किती आहे 60,000 युनिट या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय केलेला आहे. त्यापैकी फॅक्टरीमध्ये गेलेली जी काही इलेक्ट्रिसिटी आहे यूज तर ती 24,000 एवढी आहे. म्हणजे इथे भेटेल तुम्हाला 24 अपॉन काय तर 60 किती 60 इंटू तर तो पाय जो चार्ट असतो तर त्याचा अँगल किती असतो 360. आपल्याला फॉर्म्युला हा बघा हा 0 कटला हा 0 कटला 6 6 जा 36. मग या ठिकाणी 24 ला जर का 6 न गुणलं तर काय येते साइन चौक 24 4 हातचे आले 1 साइन 2 12 हा साइन 2 बरोबर आहे. साइन चूक 24 4 हातचे आले 2 साइन 2 12 2 14 म्हणजे 144 डिग्री त्या ठिकाणी जी वर्तुळ पाकळी आहे फॅक्टरीसाठी तर किती आहे 144 अँगल आहे. केंद्रीय कोण किती आला 144. तसंच हाऊस साठी जे हाऊसेस आहेत त्यासाठी वापरलेली गेलेली इलेक्ट्रिसिटी 14 अपॉन किती रे 60 इंटू 360 इंटू 360. इथे काय भेटेल तुम्हाला हा 0 कटला हा 0 कटला 6 6 जा 36 14 सगळं 14 जर का पाडा येत असेल तुम्हाला तर म्हणता येईल तर असं करता येईल साइन शिफ्ट 24 4 हातचे आले 2 6 1 6 आणि 2 8 म्हणजे 84 डिग्री या ठिकाणी केंद्रीय कोण भेटला तुम्हाला कोणासाठी हाऊसेस साठी. रोड साठी काय आहे तर 7 अपॉन 60 इंटू 360 इज इक्वल टू 0 0 कॅन्सल 6 6 जा 36 साइन 7 42 म्हणजे या ठिकाणी जो अँगल बनलेला आहे तुम्हाला काय भेटून राहिला 42 एवढा अँगल आहे. त्यानंतर शॉप साठी काय भेटेल तुम्हाला 5 अपॉन किती रे 60 इंटू 360 हे भेटतंय तुम्हाला किती 6 आहे का रे. तर 5 30 म्हणजे या ठिकाणी 30 एवढा केंद्रीय कोण म्हणजे वर्तुळ पाकळी कोणासाठी भेटत आहे शॉप साठी. ऑफिसेस साठी काय भेटतोय 6 अपॉन 60 इंटू 360 इथं हा 0 कटला हा 6 6 36 6 6 36 म्हणजे या ठिकाणी जो अँगल भेटत आहे तुम्हाला कोणासाठी ऑफिसेस साठी तर 36 एवढा केंद्रीय कोण तुम्हाला भेटत आहे. आणि अदर साठी किती आहे तर 4 अपॉन 60 इंटू काय तर 360 इज इक्वल टू इथं हा 0 कॅन्सल आला हा 0 कॅन्सल आला 6 6 36 म्हणजे साइन चौक 24 या ठिकाणी जो अदर साठी इलेक्ट्रिसिटी वापरली गेली त्यासाठी जो की वर्तुळ पाकळीचा जो कोड म्हणलेला आहे तर तो किती आहे 24 डिग्री एवढा आहे. मग या सगळ्यांची जर का बेरीज केली तर आपल्याला ही भेटते 360 डिग्री एवढी भेटत आहे. बेरीज करून बघा तेवढीच ते मला भेटणार आहे. ओके जर ती एवढी भेटत असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. आता इथे आपण एक पाय डायग्राम काढणार आहे. एक सर्कल काढून घेऊया आपण आता पहिले. एक स्पेसिफिक जी आहे रेड आहे जर का तुम्ही व्यवस्थित घेतली रेडीज जी आहे तर व्यवस्थित घेतली तर तुमचं कॅल्क्युलेशन ओके येईल. ठीक आहे नाहीतर व्हॅरी जर होत असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट येणार नाही. ठीक आहे जसं की आता या ठिकाणी मी एक काहीतरी इनशेस रिडिंग घेतो आहे. ठीक आहे आणि त्याला फिट करतो. ओके मग या ठिकाणी एक सर्कल काढता येईल इथे असे. आता याने जागा याची सोडली याची जागा सोडल्यामुळे आता इथं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं जागा सुटू द्यायची नाही त्याची. ओके आता आपण इथे एक सर्कल काढलेला आहे. या सर्कलच्या सहाय्याने आपण काय करतोय आता इथे एक जे काही अँगल्स आपण केंद्रीय अँगल्स काढलेले आहे जे काही केंद्रीय कोण काढलेले आहेत त्याच्या डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करू. इथे आता हे सेंटर आहे आपलं. एक लाईन आपण या ठिकाणी रिटर्न करून घेऊया. एक रेडियस काढून घेऊया आपण अशी. आणि पुढे कोण सुरुवात करता तुम्ही एका साईडने सुरुवात केली तर एका साईडने सुरुवात करू शकता. सिक्वेन्स बदलला तर काही फरक पडत नाही पण व्यवस्थित आपलं लिहिणं गरजेचं आहे. अँगल तुम्हाला तो रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. कसंही कोणताही सिक्वेन्स जर काही काढला तर उत्तर चुकणार नाही तुमचा. ठीक आहे पण एक सुरुवात केली तिकडनं तर तिकडनंच लावत चालायचं. ठीक आहे म्हणजे आपल्याला सोपं जाते. आता पहिला आहे 144. आता बघा मी वरतून सुरुवात करतो. मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जातो. क्लॉकवाईज डायरेक्शन जात नाही. ठीक आहे मी अँटी क्लॉकवाईज ही अँटी क्लॉकवाईज आहे. ही कोणती आहे क्लॉकवाईज. इथं हा पॉईंट बरोबर याच्यावर ठेवला आणि ही रेष या लाईन वर ठेवली बरोबर 0 वर. आणि आता इथं मी रिप्रेझेंट करतो आहे आता हे
खाली सर्कल झालं छोटस, आपला डी झाला मोठा, आपल्याला ते दिसणं आलं आहे की नाही कुठं आहे तर ठीक आहे, तरी चालून जाईल. बघा आता ओके, आता किती पाहिजे आपल्याला 144. बघा 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 बरोबर. 110 120 130 140 बरोबर आहे. 140 आणि 150 मध्ये किती लाईन्स आहेत? 10. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक एका लाईनीची व्हॅल्यू किती असणार आहे? 1 असणार आहे. 140 141 42 43 44 म्हणजे एक छोटीशी जी लाईन आहे ना इथं, तर 45च्या अलीकडली तर ती असेल 144. आता ती लाईनला आपण कनेक्ट करून घेऊया. ठीक आहे अशी. ठीक आहे, तर यामध्ये जो काही अँगल बनलेला आहे तर तो किती आहे? 144 एवढा आहे. मग 144 अँगल कशासाठी? तर तो आहे तुमचा फॅक्टरीसाठी. कशासाठी? फॅक्टरी. तर लिहिणार तुम्ही फॅक्टरी. त्यानंतर हाऊस साठी जो अँगल बनलेला आहे 84 आहे. किती आहे? 84. इथं आपण आता इथंच यालाच लावून आता अँगल मेजर करणार आहे. इथं ठेवला आहे तुम्ही, अशी ही डी ठेवली आहे आणि याच्या थ्रू तुम्ही 40 अँगल इथं मेजर करणार आहे. किती आहे? 84. बघा 0 10 20 30 40 50 60 70 80. 80च्या नंतर 4 संख्या सोडून ओके 4 लाईन्स ही येईल तुमची 84. ठीक आहे, याला मी आता काय करतोय? कनेक्ट करून घेतो या लाईन्सला. इथे हा कनेक्ट करून घेतला. हे आहे 84. किती आहे? 84 डिग्री. आता 84 कशासाठी आहे रे? हाऊसेस. कशासाठी? हाऊसेस. त्यानंतर हाऊसेस झाल्याच्या नंतर कोण आहे? रोड्स. रोड्सला किती आहे? 42. इथून आपण रिटर्न करूया 42. 42 10 20 30 40 आणि त्यानंतर 1 2 हा तुमचा 42. ठीक आहे, हा तुमचा 42 आहे. 40च्या नंतर 2 लाईन्सला आपण रिप्रेझेंट केलं. इथं आहे तुमचा 42. ओके, आणि 42 कशासाठी आहे रे तो अँगल? रोड साठी. इथं लिहिला तुम्ही रोड. ठीक आहे, नंतर रोड झाला आपला 30 कशासाठी? आता हा शॉप्स. इथून 30 मेजर करणार आपण आता. हा बघा 0 10 20 30 इथं. तिकडून बघा 180 170 160 सुद्धा दिसते. ठीक आहे, तर ते नाही बघायचं आपल्याला. जिथून सुरुवात करतो आपण, सुरुवात आपली 0 पासून सुरुवात होत असते कधी पण. 0 10 20 30 इथं बरोबर आपण पॉईंट आउट केलं 30 ला. ठीक आहे, आणि आता ही लाईन सुद्धा आपण कनेक्ट करून घेतली. ठीक आहे, खाली बाहेर येऊ द्यायची नाही ती लाईन. ओके, बाहेर आली तर ती रफ करून घ्यायची. चला पुढे. हा तुमचा 30 आहे. कशासाठी? शॉप्स. त्यानंतर आहे लास्ट. लास्ट आहे का? ऑफिसेस आहे. ऑफिसेस साठी 36. 10 20 30 35 आणि 1 36. 36 साठी कोण आहे रे ते? ऑफिसेस. काय आहे? ऑफिसेस. ठीक आहे, आता उरला काय रे? 24. आता इथं शेवटचा जो असणार आहे तुमचा 24 असणार आहे. तरी आपण एक मेजर करण्याचा प्रयत्न करू की मेजर होते का तेवढंच. ठीक आहे, बघा आता 0 10 20 20 वर आलाय म्हणजे आपलं कुठेतरी थोडंफार झालेलं आहे. पण आता इथं तो व्यक्ती थोडी चेक करत बसणार आहे खरोखर तेवढंच आहे का, डी लावून थोडी पाहणार आहे की नाही. जर का तुम्ही व्यवस्थित असं लिहिलेलं असेल तर डायरेक्ट इथं लिहून टाकायचं की 24 आहे म्हणून. पण तुमचं अॅक्युरेसी जर का असेल तर हे मेजर करायचं काम पडणार आहे. बघा मी थोडस तिरपे लाईन झाल्या कारणाने ते माझं थोडस 24 जो आहे तर तो इथं दिसणारच नाही. पण स्केलवर मी घेतलं तर व्यवस्थित येऊन जाईल. ठीक आहे, तुमचं बरोबर येईल, माझं थोडस करेक्शन येऊन जाईल त्यातमध्ये. एरर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हा मिनिमाइज करू शकतो आपण. एरर मिनिमाइज होतो, कम्प्लिटली नाहीसा होत नसतो. ठीक आहे, हे 24 डिग्री काय आहे तर अदर्स मध्ये येतं. अदर्स. तर 60,000 युनिट्स जे आहे इलेक्ट्रिसिटीचे तर ते यूज केले
एवढे 144, 84, 42, 30, 36, 24 या सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? काही अडचण इथपर्यंत काही आहे? समजलं? या अशा पद्धतीने तुम्हाला पाय डायग्राम्स चा केंद्रीय कोन काढून तुम्हाला पाय डायग्राम करायची आहे. डायग्राम करत असताना तुम्हाला जो काही डाटा दिलेला असतो त्याचं पहिले काय करायचं, नंबर ऑफ ज्या घटकासाठी तुम्ही काढत आहात आणि टोटल नंबर ऑफ घटक जे आहेत, टोटल नंबर ऑफ घटक जे आहेत ना, त्यापैकी तुम्हाला स्पेसिफिक व्हॅल्यू काढायची असते. त्या स्पेसिफिक घटकाची व्हॅल्यू काढायची असते. म्हणजे टोटल नंबर ऑफ घटक, समजा आता इथं बसलेले 50 विद्यार्थी आहे आणि त्यापैकी 5 विद्यार्थ्यांना काय करताय, 50 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांना काय आवडते, मँगोज आवडतात. काय आवडतात? मँगोज आवडतात 5 विद्यार्थ्यांना. म्हणजे तुम्हाला टोटल विद्यार्थी घटकांपैकी स्पेसिफिक घटकाची तुम्हाला काय करायची आहे, केंद्रीय कोन काढायचं आहे. म्हणजे 5/50 गुणिला ते सर्कल मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी अँगल 360 न मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला भेटेल 5 10 जा 50, 10 हा 0 कटला 36. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी जो केंद्रीय कोन भेटेल 36 भेटेल. वर्तुळ पाकळी तुम्हाला 36 भेटेल. अशा पद्धतीने तुम्हाला पाय चार्ट काढायचे, अशी इन्फॉर्मेशन लिहायची आहे. कोणाला काही अडचण आहे, समजलं नाही असं काही आहे का? ओके, ठीक आहे. इथे आपला लास्ट स्टेटमेंट, इथे आपला हा चॅप्टर सिलेबस संपलेला आहे. इथे आपला हा सिलेबस